विट्याजवळील आळसंद येथील तरुण युवकास सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्या व्यक्तीवर 2 पेक्षा जास्त गुन्हे शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध दाखल असणाऱ्या आरोपीविरुद्ध प्रस्ताव पाठवण्याबाबत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब यांनी आदेशित केल्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्या हद्दीत खुनाचा प्रयत्न व मारामारी करणारे आरोपी विरुद्ध प्रस्ताव तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष डोके साहेब यांनी विटा उपविभागीय दंडाधिकारी विटा विभाग विटा यांच्याकडे माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्फतीने पाठवण्यात आला होता। सदर प्रस्तावाची पडताळणी उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा यांनी केल्यानंतर सदर खानापूर तालुक्यातील आळसंद येथील सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे वय वर्ष 22 राहणार आळसंद तालुका खानापूर या इसमाविरुद्ध माननीय उपविभागीय दंडाधिकारी श्री विक्रम बादल साहेब यांनी हुकूमनामा काढल्याने वायदंडे यास सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आला। या तडीपार केलेल्या इसमाविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत, जीवावर ठार मारण्याचा प्रयत्न, महिला संबंधित गुन्हे नोंद आहेत। तर हा इसम आळसंदसह आजूबाजूला विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरून लोकांना दमदाटीही करत होता, तर मारहाण व दहशत निर्माण केली होती, तर हत्याराने हल्ले करण्यातवे गुन्हे, त्यामुळे परिसरातील दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत होता। या इसमावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत, त्यामुळे त्यास 1 वर्षासाठी 4 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले। ही तडीपार कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब व अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील साहेब यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यांच्यासह विटा पोलीस ठाण्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळकर मॅडम यांनी ही कारवाई केली। या तडीपारामुळे अनेक गुंडागर्दी करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले। विटा पोलीस ठाण्यात जास्त गुन्हे असणाऱ्यावरती यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।